नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून जे PM किसानचं जे फेक ॲप्लिकेशन आहे हे व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून या ॲप्लिकेशनचा वापर नाही करण्याचे आव्हान देखील कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, बरेच दिवस झालेले हे ॲप्लिकेशन सतत व्हॉट्सअप ग्रुपवरती सतत फिरतच याचं कुठंच याचं थांबण्याचा प्रकार होत नाही आहे। ते गॅप पडल्याच्या नंतर पुन्हा ग्रुपवर येतं आहे, असा एक प्रकार या फेक ॲप्लिकेशनचा चाललेला आहे। आणि बरेच दिवस झाले यापूर्वी सुद्धा एक फेक ॲप्लिकेशन आले होतं की जिओ रिचार्जचं फेक ॲप्लिकेशन आलं होतं आणि त्या ॲप्लिकेशनचं बऱ्याच जणांनी क्लिक करून फ्री रिचार्ज म्हणून बऱ्याच जणांनी ते ॲप्लिकेशन क्लिक केलं आणि त्यांचं खातं हॅक करण्यात आलं आणि खाते त्यांचं रिकामे देखील करण्यात आले। असे प्रकार राज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घडत आहे आणि सायबर क्राईमचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात चालू आहे। तर मित्रांनो, आता हे जे ॲप्लिकेशन आहे हे जे आपल्या जर मोबाईलवरती आलं तर याला आपल्याला क्लिक करायचं नाही आहे। आपण जर याच्यात क्लिक करण्याचा प्रयत्न केला तर आपलं खातंसुद्धा याच्या माध्यमातून रिकामे केलं जाऊ शकतं। त्याच्यामधून आपला मोबाईलचा डाटासुद्धा रिकवर केला जाऊ शकतो। त्याच्यामुळे आपले व्हॉट्सअप ग्रुपचे जे संपर्क आहे ते सुद्धा पुन्हा त्यांच्यापर्यंत या लिंक पाठवली जाऊ शकते। असा प्रकार घडू नये त्याच्यामुळे आपल्याला हे फेक कुठल्याही PM किसानच नाही तर कुठल्याही फेक ॲप्लिकेशनला आपल्याला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं नाही आहे किंवा त्याच्यावरती क्लिक करायचं नाही आहे। तर एक चूक आपल्याला मागात पडू शकते आणि ही एक चूक आपलं खातंसुद्धा रिकामी करू शकते मित्रांनो। त्याच्यामुळे हे फेक ॲप्लिकेशनपासून आपल्याला सावध राहायचं आहे।